आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार, मनोज जरांगे पाटील. देशभरात ही मराठीची सक्ती करणार आहे का, असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला विचारलाय. हिंदी भाषा ठीक आहे, मात्र हे मराठी राज्य आहे, या ठिकाणी मराठीची सक्ती पाहिजे. यांनी हिंदीची सक्ती केली तर भारतभर त्यांनी मराठीची सक्ती केली पाहिजे, असं जरांगे यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांजवळ पैसेच नाहीत तर कर्ज भरणार कुठून, त्यामुळे कर्जमुक्ती केली पाहिजे. सरकार काय करत आहे हे आम्हाला माहीत नाही. आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार. मराठ्यांची काय लाट असते ती 29 ऑगस्टला बघावं. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. दादा, काय सांगाल की विधानसभा निवडणुकीमध्ये 76 लाख वाढलेल्या मतदारांची सुनावणी पूर्ण झाली असून निकाल येत्या 25 तारखेला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नाही, आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आता न्यायालयात ते सुरू आहे, त्यामुळे आता न्यायदेवता जो काय निकाल देईल किंवा जो निर्णय देईल ते आता बघूयात, कारण त्याच्यावर अगोदर बोलणं योग्य नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी आज 8वी सुनावणी होती. काय अपेक्षा आहे तुम्हाला की या निकालातून काय 8व्या सुनावणीत? निकाल ती सुनावणी सुरू आहे, निकाल नाही येणार इतक्या लवकर. पण जी समाजाची भावना आहे, जी कुटुंबाची भावना आहे, तीच आमची सगळ्यांची भावना आहे की सगळ्या आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. आणि आम्ही तर ती फाशी होईपर्यंत कोणीही समाज किंवा आम्ही कोणीही शांत बसणार नाही. मात्र एक खतखत कायम राहिली की त्याच्या सहारोपी खूप होणार होती, ते होणं गरजेचं आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. ही सुद्धा बाजू आम्ही कायम लावून धरणार आहे आणि यांना तर फाशी होणारच. हे यांना न्यायदेवता कधी सोडणार. राज्यात राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली आहे, तशा प्रकारचा GR सुद्धा काढलेला आहे. त्याहून वाद सुरू आहे. यापूर्वीच हिंदी विरुद्ध मराठी हा मुंबईत सुद्धा वाद सुरू आहे. राज्यात अनेक भागात वाद सुरू आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार? शेवटी हे मराठी राज्य आहे, हे मराठी राज्य आहे. इथं मराठीची जास्त सक्ती पाहिजे अगोदर. आता ती भाषा बोलतं तर समजा सगळ्यांसाठी यायलाच पाहिजे. आणि ते एक प्रकारचं त्यांचंही म्हणणं थोडंफार बरोबर आहे, जास्त नाही. पण मराठीचं काय, भारत देशभर मराठीची सक्ती करणार आहेत का? भारत देशभर मराठींची सक्ती करणार आहेत का? ती पण मग करायला पाहिजे. या राज्यात ज्यांना मराठी येत नाही त्यांना पण मराठी यायला पाहिजे. त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची, ती सुद्धा खूप महत्त्वाची. ते आता अनेक प्रश्न येतात, ते वेगळे वेगळे. अगोदर जर आमचा आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावरती जास्त आमचं सध्या फोकस आहे. ते झाल्यावर हे बाकीचे बघू. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असं म्हणतात की शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरलंच पाहिजे. पैसेच नाही तर भरता कुठून? शेतकऱ्याच्या इकडं मरणाच्या हालचाली तर कुठून पैसे भरायचे? पैसे भरायचे कुठून? पैसेच नाही. ते कर्जमाफी केली पाहिजे लवकर. कर्जमुक्तीच कायम या राज्यातली झाली पाहिजे. त्यासाठी आता आम्ही सुरूच करणार आहेत. आता एकदा आरक्षणाचं आंदोलन संपत आहे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसं काय मिळत नाही तेही बघतो आम्ही जरा, आणि कर्जमुक्ती पूर्ण कशी होत नाही तेही बघतो. दादा, मला काय सांगाल की पुन्हा तुम्ही आता मुंबईत आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत जाण्याची हाक दिलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, सरकार तुमच्या मागण्यावर सकारात्मक यावेळेस भूमिका घेईल? सरकार काय करत आहे आम्हाला नाही माहिती, पण आमची लढाई आम्ही जिंकणार. आरक्षण ओबीसी घेणार आणि समाजाला मिळवून पण देणार. एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे सरकणार नाही. मराठ्यांची काय लाट असती ना, ती 29 ऑगस्टला बघा. मला तुम्हाला कळन मराठी काय चीज असते. आणि आता मुंबई सोडत नसतो. आरक्षण 100% घेतल्याशिवाय एकही मराठा माझ्या सहित आता वापस करणार नाही. ते आता ते तुमची बंद पडन का सुरू राहील ते आम्हाला नाही माहिती. पण आम्ही मात्र आरक्षण 100% मिळवणार आहे. या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या, गावखेड्यातल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान, सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण आहे की आपण आंतरवालीत येत्या रविवारी 2-3 दिवसांनी 29 जूनला बैठक लावली. सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठक केली आहे. कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला येणं गरजेचं आहे. लोक आपल्याला खूप हिनवायला लागले. आपली ताकद काय असते आणि मराठ्यांची एकजूट कशाला म्हणते की 29 जूनला घराघरातल्या मराठ्यांनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या. शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही. गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी, आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून आंतरवालीत द्या. सगळे, कोणाला फोन झाला असेल, आमचा झाला नसेल, कुणी नाराज होऊ नका. कोणाला
बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका, ती वेळ आता नाही. आता वेळ आहे मराठ्यांवरती गुलाल टाकायची, राज्यातल्या गोरगरिबांच्या लेकरं मोठं करण्याची वेळ. त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी, त्यांच्या अध्यक्षांनी, या सगळे समन्वय, टोटल राज्यातले मराठा शिवक, मराठा आंदोलक, मराठा आंदोलनात उपोषणकर्ते जेवढे त्यांनी सगळ्यांनी, सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरवाली द्या. डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, कर्मचारी वर्ग असेल, सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी 29 जूनला सगळ्यांनी अंतरवाली द्या. शेतमजूर असेल, कंपनीतला कामगार असेल, माथाडी कामगार असेल, डबेवाले असतील, रिक्षावाले, जीपवाले, टेम्पोवाले, ट्रॅक्टरवाले, जे मराठा बांधव आहेत, व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, टपरी चालवणारे आहेत, हॉटेल चालवणारे आहेत, दुकानं चालवणारे आहेत, किराणा दुकानावाले आहेत, सगळ्या मराठ्यांनी मिळेल त्या वाहनाने येत्या रविवारी सगळ्यांनी अंतरवाली द्या. राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील, अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख, सगळे मेंबर, सरपंच, नगरसेवक, आमदार, माजी आमदार, जे कोण आहेत, सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा अंतरवाली येत्या रविवारी 29 जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी अंतरवालीत या, ही तुम्हाला हात जोडून विनंती. कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका. मराठ्यांची लाट काय असते हे मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या. एक दिवसासाठी कामं फिमं बाजूला फेकून देऊन गाव खेड्यातले सगळे मराठी, तालुक्यातले, जिल्ह्यातले, शहरातले सगळे मराठी येत्या रविवारी 29 जूनला अंतरवालीत या, म्हणजे या. कोणीही गैरहजर राहू नका. शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा, मराठ्यांच्या भविष्याचा. मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली, कोणी मागं राहू नका. झटून राहा, झटून एवढे 2 महिने जुलै आणि ऑगस्ट. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करून सांगतो, सगळ्यांनी मनभेद, मतभेद, रुसवा फुगवा आपल्या समाजासाठी आणि आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा. सगळेचे सगळे मराठी आले, सगळे